नमस्कार मित्रांनो, मी दीपक आजारे. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला BMS बद्दल किंवा त्या स्टुडंटबद्दल सगळी माहिती भेटणार आहे, त्यांच्या फायद्याची सगळी माहिती भेटणार आहे. तर आज एक असाच व्हिडिओ घेऊन आलो आहे तुमच्या मदतीला. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत 1 लाख रुपये स्कॉलरशिप ह्या मेडिकल स्टुडंटला भेटत असते की कोणती योजना आहे, त्यामध्ये कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत आणि कोणकोणत्या योजनेसाठी एलिजिबल आहे आणि फॉर्म कसा भरायचा प्लस त्याबद्दल सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्या योजनेचं नाव आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ. त्यासाठी असे कॅन्डिडेट एलिजिबल असतील ज्यांचे मम्मी पप्पा म्हणजे आई वडील बांधकाम कामगार असतील आणि त्यांच्याकडे बांधकाम कामगाराचं एक सर्टिफिकेट किंवा एक कार्ड असेल, ते कॅन्डिडेट एलिजिबल असणार आहेत. असे पॅरेंट्स ज्यांना फक्त 2च पाल्य आहेत म्हणजे 2च मुलं आहेत, असे पाल्य आणि त्यांचे मुलं ह्या योजनेसाठी एलिजिबल असणार आहेत. जर अजून सध्या तुम्ही जे कार्ड काढले नसेल तर ते कार्ड काढण्यासाठी किंवा अर्ज अप्लाय करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत किंवा जर कार्ड काढलं असेल त्यानंतर कसा फॉर्म भरायचा, त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते आपण बघूया. योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी जे श्रमिक कार्ड भेटणार आहे तुम्हाला बांधकाम कामगारास, त्यासाठी तुम्हाला ज्यांच्या नावावर अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी एक फॉर्म भरावा प्लस आधार कार्ड, त्यांचं रेशन कार्ड प्लस त्या रेशन कार्डवर जेवढे नाव आहेत त्या सगळ्यांचे आधार कार्ड लागतील आणि त्या आधार कार्डावर त्यांचं सगळं शिक्षण वगैरे सगळं लिहून पाहिजे आणि एक फॉर्म भरून द्या. तुम्हाला 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला ते कार्ड भेटून जाईल ज्यांच्या नावावर तुम्ही बांधकाम कामगार योजना नोंदणी कराल. नंतर ज्यावेळेस तुमचं कार्ड येईल बांधकाम कामगाराचं त्यावेळेस तुम्ही एलिजिबल असणार आहेत स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी आणि त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत कॉलेजची एक ID, बोनाफाईड आणि कॉलेजची डिटेल्ड इन्फॉर्मेशन म्हणजे युनिव्हर्सिटी नेम, कॉलेज नेम, ॲड्रेस किंवा कॉलेजचा नंबर अशी सगळी इन्फॉर्मेशन लागणार आहे, तुमचा मेल. आणि तुम्हाला जर तुमचं अप्लाय झालं सक्सेसफुली तुम्हाला 1 महिन्यामध्ये 1 लाख रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील. जे बँकेचं अकाउंट दिलं आहे त्यावेळेस नोंदणी करता वेळेस त्या अकाउंटवर तुम्हाला 1 लाख रुपये जमा होतील. तर अशा योजना तुम्हाला जर पाहिजे असेल तर यूट्यूबवर तुम्ही सर्च करू शकता. डिटेलमध्ये मी काही इन्फॉर्मेशन दिली नाही तुम्हाला, त्यासाठी मी नवीन व्हिडिओ घेऊन येईन. वेट करा थोडा, त्यासाठी डिटेल्ड इन्फॉर्मेशन सगळं घेऊन येईन, काय चुकवणार आहेत काय सगळं. तर तुम्ही वेट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आजसाठी एवढंच. थँक्यू.